भाजपचं राजकारण। ठाकरे बंधू एकत्र येण्यापूर्वीच भाजपचा डाव। फडणवीस राजभेटीचं गुपित काय? विधानसभा निवडणुकीत मनसेला भोपळाही फोडता न आल्यानं राज ठाकरेंनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचं जाहीर केलं। त्यामुळे भाजप अलर्ट मोडवर आलाय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट राज ठाकरेंची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय। तर ही भेट महापालिका निवडणुकीसाठी असू शकते असं मत राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांनी व्यक्त केलंय। विकास कामांच्या ऍक्शन प्लॅनसाठी भेट झाली असण्याची शक्यता संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे। मला काही कल्पना नाही त्यांची भेट झाली की नाही हे सुद्धा काही मला माहिती नाही, परंतु फडणवीस साहेब भेटत असतात त्यांना, ते फडणवीस साहेबांना भेटतात, शिंदे साहेब पण त्यांना भेटतात, हे सुरू असतं। आणि कदाचित त्या निवडणुकांच्यासाठी काही चर्चा आहे की काय मला काही कल्पना नाही, पण असू शकते, नाही असं नाही। मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं ती भेट असू शकेल। म्हणून आज राजसाहेबांशी जी चर्चा झालेली की त्या कारणास्तव झाली की तुमचा काही ॲक्शन प्लॅन असेल, तुम्हाला या महाराष्ट्राच्या हितासाठी काही करायची जर तुमच्या कल्पना असतील त्या संदर्भात मला वाटतं ते चर्चा झाला आहे। असं हे बघा, राजकारणामध्ये आजच्या घडीला राजसाहेबांकडे ना आमदार आहे ना खासदार आहे, परंतु तरी त्यांची भेट घेणं हे वेगळी भावना त्यांच्यामध्ये दिसून आलेली। म्हणून ते आल्याने आमच्या राजकारणावर काही परिणाम होईल असं समजण्याचं काहीही कारण नाही। शिंदे साहेबांचे त्यांचेही संबंध चांगले, राजसाहेबांची सर्वच लोकांशी राजकीय नेत्यांशी चांगले संबंध असल्यामुळे हा भेट मला वाटतं बहुतेक झाली असेल। राज ठाकरेंनी गेल्या 2 ते 3 निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका घेतल्या, त्याचा त्यांना विधानसभेत फटका बसल्याचं बोललं जातंय। त्यामुळेच त्यांनी आता स्वबळाचा नारा दिलाय। तर मवियात उद्धव ठाकरेही अस्वस्थ असल्याचं चित्र आहे। त्यामुळे महापालिका निवडणुकीत ऐनवेळी दोन्ही ठाकरे एकत्र येणार की काय अशा चर्चांना उधाण आलंय। आणि असं झालं तर महापालिका निवडणूक भाजपला सोयीची नाही। विशेष म्हणजे अशा भेटींमधून नको त्या चर्चा पसरवल्या जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी भाजपबाबत केला होता। त्यामुळेच राज ठाकरेंना पुन्हा आपल्या सोयीनुसार वळवण्याचा प्रयत्न करण्यासाठीच ही भेट असल्याचं दिसतंय। फडणवीसांनी मात्र सदिच्छा भेट असल्याचं सांगितलंय। एकदा चंद्रकांत पाटील मला भेटायला आले, बरं हे काय करतात, परत ह्यातला प्रॉब्लेम काय आहे, हे बाहेर मग पत्रकार येतात, तिथे जाऊन हे काय बोलतात माहित नाही, आज काहीतरी वेगळंच असतं। बरेच दिवस झाले आपण भेटलो नाही, मागे एकदा लग्नात आपलं फक्त भेटणं एवढंच काहीतरी असतं। एकदा चंद्रकांत पाटील माझ्याकडे आले, त्याच वेळेला ते जेव्हा मला नाशिकला बोलले त्यावेळेला मुंबईत आलो की घरी भेटायला येतो। ही कुठलीही राजकीय भेट नाही। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन। त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो, ब्रेकफास्ट त्यांच्या घरी मी केला, गप्पा मारल्या आणि मग या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो। या बैठकीचा किंवा या आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही, केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलेलो होतो। राजधानी दिल्ली जिंकल्यानंतर भाजपनं आपला मोर्चा आर्थिक राजधानी मुंबईकडे वळवलाय। त्यामुळे मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे ब्रँड आपल्या सोबत घेण्याबरोबरच एकनाथ शिंदेंचं महत्त्व कमी करण्यासाठी भाजपनं एका दगडात 2 पक्षी मारण्याची रणनीती आखली आहे। तर आता फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळं आगामी महापालिका निवडणुकीत भाजप मनसे युती होणार की मनसे पुन्हा स्वबळावर रणशिंग फुंकणार याकडेच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।